प्रश्न पहा, मांटे कार्लो टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरलेला भारताचा 42 वर्षातील पहिलाच टेनिसपटू कोण? तर सुमित नागल. पुढील प्रश्न पहा, 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची अर्थतज्ज्ञ म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे? तर मनोज पांडा यांची. पुढील प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर भारतीय शटलर अनुपमा उपाध्याय आणि एम थारुन यांनी जिंकलेला आहे. पुढील प्रश्न पहा, कॉमनवेल्थ गेम 2026 चे आयोजन करण्यास कोणी नकार दिला आहे? तर कोणी नकार दिलेला आहे? सिंगापूर यांनी. नेक्स्ट प्रश्न पहा, 15व्या CIDC विश्वकर्मा पुरस्कार 2024 मध्ये 2 प्रतिष्ठित पुरस्कार कोणाला मिळाले आहे? तर कोणाला मिळालेले आहे? SJVN लिमिटेड सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमासाठी. पुढील प्रश्न पहा, कोणाला आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 मिळालेला आहे? तर उत्तर आहे मीना चरांदा. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सेवेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान मिळालेला आहे. पुढील प्रश्न पहा, भारताचा पहिला लष्करी दर्जाचा भूस्थानिक जिओस्पेशल उपग्रह खाजगी क्षेत्राद्वारे प्रक्षेपित केला. उत्तर आहे TSAT-1A. तर हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड TASL या टाटा सन्सच्या उपकंपन्यांनी संपूर्णपणे खाजगी क्षेत्राद्वारे बांधलेला भारताचा पहिला लष्करी दर्जाचा भूस्थानिक उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला आहे. तर बघा, स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटचा वापर करून फ्लोरिडा युनायटेड स्टेट्समधील केनेडी स्पेस सेंटरमधून TSAT-1A हा प्रक्षेपित करण्यात आला आहे. पुढील प्रश्न पहा, सर्वाधिक दिव्यांग मतदार कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर आहे याचं उत्तर प्रदेश म्हणजेच UP. तर पहा, सर्वाधिक दिव्यांग मतदार असलेले टॉप 10 राज्य बघा 2019 लोकसभा निवडणुकीनुसार. तर पहा, उत्तर प्रदेशमध्ये आहे 9,61,046. बिहारमध्ये आहे 2 नंबर 6,17,891. ओडिसामध्ये आहे 5,57,569. आंध्र प्रदेशमध्ये आहे 5,21,029. तेलंगणामध्ये आहे 5,13,762. मध्य प्रदेशमध्ये आहे 4,75,853. त्यानंतर पहा, राजस्थानमध्ये 4,04,540. तामिळनाडू 3,96,743. पश्चिम बंगाल 3,36,091 आणि महाराष्ट्रामध्ये आहे 36,327. आणि एकूण जर संख्या बघितली अख्ख्या भारतामध्ये तर 88 लाख दिव्यांग मतदार असणार आहे. तर हे सर्व आकडे महत्त्वाचे आहे आणि पेपरमध्ये येऊ शकतात. पुढील प्रश्न पहा, कुठे भारतीय टपाल कार्यालय सुरू झाले आहे? तर अटलांटिका इथे सुरू झालेले आहे. आणि याचे उद्घाटन कोण केले आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. KK शर्मा. कोण आहे ते? पोस्ट मास्टर जनरल KK शर्मा यांच्या हस्ते या वेब लिंकचं उद्घाटन झालेले आहे अटलांटिका इथे. नेक्स्ट प्रश्न पहा, आशियातील सर्वोत्तम संशोधकांमध्ये किती मराठी आहे? तर आशियाच्या संशोधकांमध्ये एकूण 5 मराठी लोक आहेत. नेक्स्ट प्रश्न पहा, भारतामधील पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग स्पर्धा 30 एप्रिल ते 10 मे दरम्यान कोठे खेळवली जाणार आहे? तर उत्तर आहे रांची येथे. नेक्स्ट प्रश्न पहा, निओलेटेक्स पेंटचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? तर विराट कोहली. पुढील प्रश्न पहा, डाबर इंडिया लिमिटेडने जाहिरातीसाठी कोणत्या अभिनेत्रीसोबत सहयोग करार केलेला आहे? तर अभिनेत्री आहे काजोल. तर पहा,
किती वेळा पूर्ण बहुमताचे सरकार आलेले आहे आपल्या भारतमध्ये? तर एकूण 10 वेळा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा, कधी कोणत्या कोणत्या निवडणूकमध्ये कोणत्या कोणत्या वर्षामध्ये पूर्ण बहुमताचे सरकार आलेले आहे आणि बहुमतसुद्धा दिलेले आहे आणि ते लक्षात असू द्या. तर पहा, निवडणूक वर्ष 1952 पक्ष आहे काँग्रेस, 364 बहुमत होतं. त्यानंतर 1957 371 बहुमत काँग्रेसच आहे. 1962मध्ये 361 बहुमत काँग्रेसच आहे. त्यानंतर 1967 383 काँग्रेस. त्यानंतर 1971 352, 1977 295, 1980 353, 1984 415, 2014 282. हे दोन आकडे महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा, 2014चे आणि 2019चे. तर 2014ला 282 होते भाजप आणि 2019 303 इतकं बहुमत होतं. तर सर्वांनी हे आकडे दोन्हीही नोट करून ठेवा. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडेच IPLमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू कोण बनला आहे? तर उत्तर आहे विराट कोहली. पुढील प्रश्न पहा, गंगू रामसे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते? तर ते होते सिनेमॅटोग्राफर हे होते. नेक्स्ट प्रश्न पहा, जर्दाळू ब्लॉसम फेस्टिवल 2024 नुकताच कुठे सुरू झाला आहे? तर उत्तर आहे लडाख. पुढील प्रश्न पहा, नुकताच जर्मन लोकशाही पुरस्कार कोणाला मिळाला? तर युलिया लानाया यांना मिळालेला आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या देशाने अलीकडेच आपला रोजगार व्हिसा कार्यक्रम बदलला आहे? उत्तर आहे न्यूझीलंड. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच F1 जापानी ग्रां प्री 2024 कोणी जिंकले आहे? तर मॅक्स वर्स्टपेन. पुढील प्रश्न पहा, भारतीय तटरक्षक दलाने अलीकडेच जलचर केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे? तर उत्तर आहे तामिळनाडू. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडे कोणत्या राज्यातील मिरज शहरात बनवलेल्या सतारला तानपुरा हा GI टॅग मिळालेला आहे? तर कोणता आहे? महाराष्ट्र.